किसोकर न्यू सिटी हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न. डिजिटल वर्ग उद्घाटन. याबाबत वृत्त असे की धुळे एज्युकेशन सोसायटीतील किसोकर न्यू सिटी हायस्कूल येथे आज दिनांक 15 जून 2024 रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय रवीजी पेलपाठक व संस्थेचे सन्माननीय सदस्य संचालक माननीय युवराज आबा करंकाडे यांच्या हस्ते 10वी परीक्षेतील अनुक्रमे प्रथम 5 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेस पालक वर्ग देखील उपस्थित होता. प्रथम क्रमांक तेजस महेंद्र देवरे हा विद्यार्थी एका रिक्षा चालकाचा मुलगा असून त्याने 92% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक सोनवणे हर्षल सुनील 90.60%, तृतीय क्रमांक सोनवणे सोहम राजेंद्र 89.60%, चतुर्थ क्रमांक पार्थ रवींद्र 89%, पाचवा क्रमांक जाधव देवेश शरद 87%. अशा या प्रथम 5 येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला. तर यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय युवराज आबा करंकाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढे भविष्याच्या उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाचे महत्त्व देखील त्यांनी या ठिकाणी मनोगतातून व्यक्त केले. तसेच यावेळेस येथील डिजिटल वर्गाचं देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर शाळा सुरू निमित्ताने विद्यार्थी जहाज पथकद्वारे या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. बिस्किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक माननीय VN हालकारे, उपमुख्याध्यापक सौ जे जोशी, पर्यवेक्षकद्वय श्रीमती SD कुलकर्णी, SV भामरे तसेच शिक्षक वृंद पालकवर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता. 10वी पास झालेले गुणवत्तेत 90च्या वर ज्या मुलांना मार्क मिळाले अशा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार किसोकर न्यू सिटी हायस्कूलमध्ये ठेवण्यात आला. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बेलपाठक रावसाहेब, मुख्याध्यापक हलकारे सर व सगळं इतर शिक्षक वृंद आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज मी सरांना विचारलं की 90%पेक्षा किती मुलं आहेत, 80%पेक्षा जास्त मार्क मिळालेले किती आहेत, 70पेक्षा किती मुलं आहेत. मला सरांनी सांगितलं की आपल्या या शाळेत सर्व मिडल क्लासचे विद्यार्थी आहेत, ज्यांचे पालक छोटा मोठा उद्योग करत असतील, छोटी मोठी नोकरी असेल, असे त्यांचे सगळे पालक आहेत. आणि मी माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगेल की ज्या परिस्थितीमधून आपल्या आईवडिलांनी आपलं शिक्षणासाठी प्रवेश दिलेला असतो, 10वीपर्यंतचं शिक्षण हे कमी याच्यात होतं. 10वी नंतरचं जे शिक्षण असतं, आजचा युग असा आहे, खर्च फार लागतो. तर आपण ती जाणीव ठेवायची आपल्या आईवडिलांची, आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीची, आणि आपण भविष्यामध्ये कसं आईवडिलांचं नाव निघेल, आपल्या गुरुजनांचं नाव निघेल, याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. बरेचसे मुलं असे बघतो की आता कोणीतरी पैशावाल्याचा मुलगा त्या शाळेत असतो आणि एक मिडल क्लास असतो, गरीब असतो, तो त्या शाळेत विद्यार्थी जातो. मग तो आईवडिलांकडे हट्ट करतो की नाही, त्या मुलाला असेच कपडे घेतले, मला असेच पाहिजे, त्या मुलाला अशीच बॅग घेतली, मला अशीच पाहिजे. तर आपण आपली जिद्द जर ठेवली तर भविष्यामध्ये तुम्ही खरंच मोठे, आता आपण बघितलं की आपल्याकडे कलेक्टर होऊन गेले, SP होऊन गेले, ते अगदी झोपडीमध्ये राहणाऱ्या मुलं हे कलेक्टर झाले, IAS झाले. तर आपण सुद्धा असाच परिश्रम करून असा मोठ्या पदावर जाणार, मी अशी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सर नमस्कार.
धुळे एज्युकेशन सोसायटी ही जी आपली 108 वर्ष जुनी संस्था आहे, नामांकित आणि अतिशय सिद्धांतवादी अशी संस्था आपली असल्यामुळे आपण सारखे नवीन नवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना अधिक लाभाचं कसं काय होईल, विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसं मिळेल असा प्रयत्न करत असतो. त्यातून आजचं डिजिटल युग आहे आणि म्हणून डिजिटल वर्ग सुरू करायचा अशी आपली संकल्पना गेल्या 2 वर्षापासून होते आणि त्याप्रमाणे आपण आजपासून त्याची सुरुवात करीत आहोत. प्रत्येक इयत्तेसाठी म्हणजे 5वी 6वी 7वी ते 10वी प्रत्येक इयत्तेसाठी आपण हा डिजिटल अभ्यासक्रम तिथं असेल. मुलांना प्रत्यक्ष बघून असल्यामुळे अधिक लवकर आकलन होईल, त्याचा उपयोग होईल आणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल असा हेतू त्याच्या मागचा होता आहे आणि त्याप्रमाणे आपण आजच्या या किसोको न्यू सिटी हायस्कूलमध्ये डिजिटल वर्गाची सुरुवात केलेली आहे. धन्यवाद.